आरोपी भावेश भिंडेनं स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा अहवाल पोलिसांना सादर केला होता अशी माहिती समोर येते। मुंबईतील 20% होर्डिंग भावेश भिंडेचे आहेत अशी देखील माहिती कळतेय। 10 वर्षांसाठी भाडे तत्वावर फलक उभारण्याची तत्कालीन पोलीस आयुक्तांची परवानगी त्याला मिळाली आहे असं देखील आता समोर येतंय। भावेश भिंडेनं सादर केलेल्या अहवालावर कोणतीही शंका व्यक्त न करण्याचे आदेश होते अशी सुद्धा माहिती आता समोर येते। घाटकोपरमध्ये जे महाकाय होर्डिंग कोसळलं त्या सगळ्या संदर्भात भावेश भिंडे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय। तो सध्या फरार आहे आणि त्याच्या संदर्भातली ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या पुढारी न्यूजच्या हाती आली आहे ती म्हणजे मुंबईतले 20% होर्डिंग हे भावेश भिंडेचे। 10 वर्षांसाठी भाडे तत्वावर फलक उभारण्याची तत्कालीन पोलीस आयुक्तांनी परवानगी दिलेली आहे अशी देखील माहिती समोर येते। आणि भावेश भिंडेने या संदर्भात जो अहवाल सादर केला त्याच्यावर कुठलीच शंका घेण्याचं कारण नाही असं देखील म्हटलं गेलं होतं। जो स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा अहवाल पोलिसांना द्यावा लागतो तो सुद्धा भावेशनं सादर केला होता अशी माहिती कळते। प्रतिनिधी अजय मानेंकडून अपडेट्स घेऊया। अजय, काय नेमकं या सगळ्या संदर्भात म्हणता येईल, कारण अशा पद्धतीने जर अहवाल सादर केलेले असतील तर मग ते नीट तपासले गेले नाहीत का अशी शंका या निमित्तानं उपस्थित होईल ही दुर्घटना घडल्यानंतर। आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात नेमकं कोणाला आरोपी ठेवायचा आणि कोणावर एकंदरीत सगळ्या गोष्टींवर मान्यता द्यायची हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर पालिकेची परवानगी असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते, तर दुसरीकडे तत्कालीन जे पोलीस आयुक्त होते त्यांच्याकडून परवानगी देण्यात आली होती। आयुक्त होते त्यांच्याकडून परवानगी देण्यात आली होती। थेट एप्रिल 2022 पासून 10 वर्षासाठी भाडे तत्वावर ही जागा जी आहे ती देण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर दुसरीकडे 20% मुंबईत जेवढे होर्डिंग लागतात त्यातले 20% होर्डिंग जे ते भावेश भिंडे यांच्या युगो या कंपनीच्या नावावर आहेत। तर पुढे जाऊन असं म्हटलं जातं की ज्या दिवशी घाटकोपरमध्ये ही घटना घडली त्याच दिवशी भावेशला 6 कोटी 14 लाख आणि 85,000च्या रकमेचा दंड जो आहे तो थोपटण्यात आला होता। आणि त्यात असं म्हटलं होतं की भावेश भिंडे यांनी ज्या जाहिराती लावल्या त्याची परवानगी जी आहे ती त्यांच्याकडे नाही। ते एकीकडे आता असं म्हटलं अशी माहिती समोर येते की भावेश भिंडे यांनी जे आता कागदपत्र दिलेले आहे समोर त्याच्यात स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा जो अहवाल आहे पालिकेचा त्याच्यावरच भावेश भिंडे यांना तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त यांनी जी आहे ती परवानगी दिली होती। तर दुसरीकडे असं म्हटलं जाते आता पालिकेकडून त्याच भावेश भिंडेंना 6 कोटींचा दंड जो आहे तो सोमवारी दुर्घटना घडताच जी आहे तो दिलाय। त्यामुळे नेमकं ह्या संपूर्ण प्रकरणात खरं काय भावेश भिंडे यांना स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट देण्यात आला होता का, मग हा रिपोर्ट कोणत्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आला होता, पालिकेची या संपूर्ण प्रकरणात काय भूमिका असणार आहे, कारण की त्यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट स्टेबिलिटी रिपोर्ट आल्यानंतरच पोलीस आयुक्त जे त्या ठिकाणाचे त्यांच्याकडून परवानगी देण्यात आली होती। मग नेमकं स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट हा पालिकेने दिलाय की मग जे तत्कालीन पोलीस आयुक्त होते त्यांनी या स्ट्रक्चरल ऑडिट कडे कानाडोळा करून परवानगी दिलेली की पुढे जाऊन असंही लक्षात येतं की मुंबईत जे ते एकंदरीत 40 बाय 40 फुटाच्याच होर्डिंग्सला परवानगी आहे, पण थेट 120 फुटाचं होर्डिंग जे आहे ते मुंबईत बसवण्यात आलं आणि त्यातही मोठमोठे होर्डिंग जे आहेत ते इगो या कंपनी म्हणजे भावेश भिंडे यांच्या कंपनीच्या नावावरच जे ते आहे। त्यामुळे या भावेश भिंडेंना नेमकी परवानगी कुठल्या प्रशासनाने दिली, पोलीस प्रशासनाने दिली की महानगरपालिका प्रशासनाने दिली, यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची माहिती जी ती समोर येते। पण आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात महानगरपालिकेने अगदी आक्रमकरित्या सोमवारीच भावेश भिंडेंना ज्या दिवशी ही दुर्घटना घडली त्याच दिवशी 6 कोटी 84 लाखाचा जो आहे तो दंड ठोपटलाय। त्यात त्यांनी म्हटलंय की या ज्या होर्डिंग्स आहेत त्याची कोणतीही परवानगी नाही आणि त्या अनुषंगाने हा जो आहे तो दंड लावण्यात आलेला। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात एकीकडे राजकारण सुरू झालेलं आहे तर दुसरीकडे आता प्रशासनामध्ये सुद्धा आरोप आणि प्रत्यारोपाची घडी चालू होण्याचा सुद्धा आता एकंदरीत संपूर्ण चित्र आपल्याला पाहायला मिळतं। जी अजय, आता जसं तुम्ही सांगितलं की ज्या पद्धतीची जेवढी परवानगी दिली गेली आहे त्याच्या जवळपास दुप्पट आकाराचं हे होर्डिंग लावलं गेलं होतं आणि आणखी जी माहिती समोर येते मुंबईतले जर 20% होर्डिंग्स भावेश भिंडेचे असतील तर या एका होर्डिंग नंतर इतर उर्वरित होर्डिंग्स बाबत सुद्धा साशंकता निर्माण होते। त्याचं ऑडिट लगेच होणार का, कारण त्या दृष्टीने सुद्धा काळजी घेतली जाणं तात्काळ काळजी घेतली जाणं तितकंच आवश्यक ठरेल। नक्कीच हा महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की मागच्या काही दिवसांपासून पालिकेच्या संपूर्ण कृतींवर
थेट उच्च न्यायालयाकडूनच ताशेरे जे आहेत ते ओढले गेले. त्यामुळे ज्या दिवशी दुर्घटना घडली त्याच दिवशी पालिकेने भावेश भिंडे यांना एकाच होर्डिंगसाठी जो आहे तो 6 कोटींचा दंड ठोपटलाय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राजकारण जसं चालू झालं, उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यात आले, त्यानंतर ठाकरे गटाकडून महायुतीच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले. पण आता ही परवानगीची तारीख जर पाहिली तर 8 एप्रिल 2022 ची तारीख आहे. त्यामुळे नेमकं त्यावेळेस कोणाचं सरकार होतं, कारण की पालिका जी आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे पालिकांचा संपूर्ण कारभार जो आहे तो प्रशासनाकडून चालवला जातो. त्यामुळे त्यावेळेचे जे आयुक्त होते त्यांच्यानंतर आता हे नवीन आलेले आयुक्त गगराणी हे किती स्पीडने काम करतात हे त्यांच्या पहिल्या निर्णयावरून, म्हणजे ज्या दिवशीच ही घटना घडली त्या दिवशी पहिला दंड जो आहे तो थोपटण्यात आलेला. त्यामुळे या इतर 20% होर्डिंग्स आहे त्याचं ऑडिट जे ते कालपासूनच सुरू झालेलं आहे. म्हणजे सोमवारच्या या संपूर्ण घटनेनंतर हे ऑडिट जे ते सुरू झालेले आणि महानगरपालिकेने भावेश भिंडेंचे अनेक होर्डिंग जे ते अनधिकृत ठरवण्यात जे ते सुरुवात केली. त्यामुळे भावेश भिंडेंचे 20% तर मग बाकीचे 80% होर्डिंग्स कोणाचे आहेत आणि त्याला दिलेली जी साईज रेशो आहे तो तेवढाच आहे का, काही हा साईज रेशो अनेक इतर कंपन्या सगळ्या चौकशी अंती या सगळ्या प्रकरणाची आणखी आपल्याला स्पष्टता येईल असं म्हणायला हरकत नाही. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.